जय महाराष्ट्र, जय श्रीराम। तळोदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने या शहराचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारानिमित्त या विराट सभेसाठी उपस्थित असलेले सातपुड्याच्या ढाण्या वाघ म्हणून ज्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे असे अक्कलकुवा आणि अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, आमचे लोकप्रिय नेते सन्माननीय आमशादादा पाडवी, आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी आमशादादांच्या आमदारकीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी सिंहाच्या वाचा उचलला असे आमचे नेते सन्माननीय विजू अण्णा पराडके, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय गणेशदादा पराडके, मोठ्या विश्वासाने ज्यांना तुम्ही या तळोदा शहराची सेवा करण्याची संधी 100% देणार आहात ते विजू भैया आणि त्यांची संपूर्ण टीम आणि सन्मान्य व्यासपीठ, प्रत्येकाचं नाव काही घेत नाही। एक बात हितू दादा, तुम बहुत झूठ बोलते, ऐसा मेरे को लगता। तुम्ही प्रचार करत असताना सांगतात की या शहरात दहशत आहे, दहशत, या शहरामध्ये 2 परिवारांची दहशत आहे आणि आम्ही सामान्य लोक उभे आहोत। पण आजची ही गर्दी बघून वाटत नाही की आता या तळोदा शहरामध्ये कोणाची दहशत राहिली असेल। या शहरामध्ये फक्त इस शहर में अगर कुछ है तो मोहब्बत है, मोहब्बत, और वो मोहब्बत तुम लोग हितू दादा और उनके सभी साथीदारों से करते हैं। ये आज तुमने इतनी बड़ी संख्या में उपस्थित रहकर बता दिया। आपल्या विरोधात भारतीय जनता पार्टी आहे। भारतीय जनता पार्टी हर शहर में चुनाव लड़ रही, लेकिन हर शहर में आमचे दादा, उनकी पॉलिसी अलग अलग है। नंदुरबार में उनको मुसलमानों के मत नहीं होना, शाहदा में उनको मुसलमान भाइयों के मत नहीं चाहिए, पर तलोदे में, नवापुर में उनको तुम्हारे मत भी चाहिए। नंदुरबार में हिंदुत्ववादी हो गए, शाहदा में हिंदुत्ववादी हो गए, तलोदे और नवापुर में सर्वधर्म संभाव वाले हो गए। ऐसी ठगाठगी भारतीय जनता पार्टी की चल रही। कांग्रेस मुक्त भारत करते करते तलोदे शहर में कांग्रेस युक्त भाजपा कब हो गई है उनको ही नहीं मालूम पड़ा। और सब, मैं भी कांग्रेस से आया हूं, सब मेरे दोस्त लोग ही भारतीय जनता पार्टी से चुनाव लड़ रहे। इसके लिए भाषण देने को भी थोड़ा दादा ऐसा लगता कि मेरे ही दोस्त है वो सामने वाले, पण शेवटी पक्ष आहे, पक्षाची जबाबदारी आहे। परंतु अभिमान सुद्धा आहे का पुढे काय करणार आहेत त्यांच्यासाठी नाही, तर ज्यांनी करून दाखवलं त्यांच्यासाठी मतदान मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। हितू दादा असेल, संदीप भैया असेल, अनु भैया असतील, जितू भाऊ दुबे असतील, हे ज्या ज्या प्रभागातून निवडून आलेले होते त्या प्रभागाच्या व्यतिरिक्त प्रभागातले लोक विचार करत होते की आमचा नगरसेवक यांच्यासारखा का नाही, हमारा नगरसेवक इनके जैसा क्यों नहीं, भविष्य में हमारे वार्ड में इनका आरक्षण निकलना चाहिए, हमारे वार्ड से ऐसे नगरसेवक चुन के जाना चाहिए जो 12 महीने 365 दिन 24 घंटे सामान्य आदमी की सेवा करने के लिए और सामान्य आदमी को मदद करने के लिए अपनी नीति और नियत रखते होंगे। लेकिन आज जो लोगों को ऐसा लगता था उनकी सबकी सुविधा आमशा दादा और चंदू भैया ने, शिवसेना ने हितू दादा को नगराध्यक्ष पद का उम्मीदवार बनाकर कर दिया। लोक नियुक्त नगराध्यक्ष है, हर वोट देने वाले का अधिकार नगराध्यक्ष पे रहने वाला है, और जो काम उन्होंने एक वार्ड में करके दिखाया
वो पूरे शहर में करके दिखाएगा, इसकी गारंटी लेने के लिए मंच पे कि ये सब पदाधिकारी आए। लोक म्हणतात मुख्यमंत्री त्यांचा आहे आणि मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा असल्यामुळे किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे तिजोरीच्या चाव्या त्यांच्या हातात आहे। मित्रांनो, ज्या वेळेला 3 पक्षाचं सरकार असतं, संविधानाने अधिकार एवढे दिलेले आहे की मुख्यमंत्री पदावर एकच व्यक्ती राहू शकतो, परंतु अधिकार हे तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना सारखे असतात। ज्या ठिकाणी शिवसेनेचा आमदार असेल, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार असेल, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार असेल, त्या आमदारांचं पक्ष ऐकतं, मुख्यमंत्रीला ऐकावं लागतं, सरकारला ऐकावं लागतं। त्याच पद्धतीने ज्या ठिकाणचा नगराध्यक्ष ज्या पक्षाचा असेल, त्या नगराध्यक्षाच्या तिन्ही पक्षामधून कोणताही नगराध्यक्ष आला तर सरकारला त्याला मदत करावी लागेल। ही महायुती होताना धोरण ठरलेलं आहे, धोरण। आणि म्हणून काळजी करू नका, तुमच्याकडे स्वतः एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्यांनी या ठिकाणी शब्द दिला होता, शब्द की तुमच्या कचऱ्याच्या डेपोचा प्रश्न असेल, बारगड जागीरदारीचा प्रश्न असेल, शहराच्या विकासाचा प्रश्न असेल, रस्ते असतील, गटार असेल, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी या तळोजा शहराला आम्ही दत्तक घेतो, दत्तक असं तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब सांगून गेले। गेली 4 वर्ष आपण बघत आहोत, या राज्यामध्ये सांगतात ते करून दाखवलं असा एकच नेता आहे आणि तो आहे एकनाथराव शिंदे। जे जे त्यांनी सांगितलं ते त्यांनी करून दाखवलं। ज्या वेळेला त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अंमलात आणली, ज्या वेळेला त्यांनी युवा प्रशिक्षण भत्ते देण्याचा निर्णय घेतला, ज्या वेळेला त्यांनी शेतकऱ्यांसाठी योजना आणली, माझ्या वृद्ध लोकांसाठी, वृद्ध नागरिकांसाठी जी योजना आणली, त्यावेळेला सरकारमधील त्यांचे सहकारी मंत्री त्यांना सांगत होते की पैसे कुठून आणू पैसे, परंतु एकनाथरावजी शिंदे साहेबांनी भूमिका घेतली, एक वेळ 2 विकासाचे काम कमी होतील तर चालेल, पण या लाडक्या बहिणींसाठी मला ही योजना आणायचीच आहे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन असंख्य लाडक्या बहिणींचा भाऊ होण्याचा मान एकनाथ शिंदे साहेबांना मिळाला। तुमच्या हृदयात एकनाथ शिंदे साहेब आहेत, म्हणून तुम्ही या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने गोळा झालेले आहेत। पैसे देऊन इथं बसलेल्या कोणालाही आणलेलं नाही, हे आम्हाला माहित आहे। सगळे लोक प्रेमाने आलेले, प्रेमाने। या लोकांनी जर इमानदारीने तुमची सेवा केली असेल तर आणि तरच यांना मतदान द्या, एवढं सांगण्यासाठी सुद्धा आम्ही आलेलो आहोत। लाडकी बहीण योजनेपासून जेवढ्या योजना होत्या त्या सर्व योजनांचे फॉर्म तुम्हाला फुकटात भरून देणारी हीच टीम होती, हीच। नाहीतर त्याला सुद्धा 500 रुपये प्रत्येकाला खर्च आला असता। तुम्हाला एका जागेवर बसून ही सुविधा उपलब्ध करून दिली। ज्या वेळेला भेटवस्तू वाटपसाठी कार्यक्रम व्हायचे आणि आमच्या दादांसोबत आम्ही इथे यायचो, लोक सांगायचे, काही आमचे इतर पक्षातील मित्र सांगायचे की वस्तू बाटी केली आहे, वस्तू। तुम्हाला मित्रांनो, हा एक कलंक तुमच्यावर आहे, तळोद्याच्या सामान्य गरीब लोकांवर, की तुम्हाला वस्तू घेण्यासाठी बोलवलं म्हणून तुम्ही शिवसेनेच्या मीटिंग मध्ये गेले। जर तो कलंक तुम्हाला पुसायचा असेल, जर तुम्हाला त्यांना खोटं ठरवायचं असेल, तर तुम्ही हितू दादा आणि त्याच्या टीमला निवडून द्या। त्या दिवशी सिद्ध होईल की तुम्ही भेटवस्तूसाठी घेण्यासाठी नव्हे तर या टीमवर तुम्ही प्रेम करत होते, म्हणून तुम्ही त्या ठिकाणी गेले होते। बहुत बड़ी संख्या में हितू दादा लोग आए तुमको आशीर्वाद देने। एक सामान्य घराचा माणूस है, हितू दादा को चुन के देने के बाद तुमको क्या मिलेगा ये मैं नहीं बोल सकता। ये बोलने के लिए बड़े बड़े नेता लोग यहाँ पे हैं, लेकिन उसकी कॉलर पकड़ के काम बोलने का अधिकार तुमको मिलेगा, इसकी गारंटी लेने के लिए हम भी आए। म्हणून अधिक वेळ घेत नाही, मला वाटतं वक्ते जास्त असतील, नाही इथे आली दादा।